हाय मुलांनो, आज आपण मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट 8 पाहूयात. त्याच्या आधी काही रूल्स आहेत. द प्रॉडक्ट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटिजर इज पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे दोन्ही जर पॉझिटिव्ह नंबर असतील तर त्याचं जे आन्सर येणार आहे तर ते सुद्धा पॉझिटिव्ह असणार आहे. द प्रॉडक्ट ऑफ वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह हे निगेटिव्ह असतं आणि द प्रॉडक्ट ऑफ टू निगेटिव्ह इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. हे आपण शॉर्टमध्ये बघा, मी इथं लिहिलेलं आहे. पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह यांचं जर मल्टिप्लिकेशन आलं तर ते निगेटिव्ह असतं आणि निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. थोडक्यात लक्षात ठेवायचं, सेम सायन्स आले की पॉझिटिव्ह असतं आणि डिफरंट सायन्स आले की ते निगेटिव्ह असतं. ठीक आहे, तर आपण आता प्रॅक्टिस सेट सॉल्व करूयात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय. मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट आहे -5 इंटू -7. दोन्ही सेम आहेत किंवा मायनस मायनस प्लस साईन होतात आणि या नंबर्सचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. 5 7 जा 35 आणि आन्सरला असणार आहे प्लस साईन. आपण प्लस साईन लिहित नाही. ओके, त्यानंतर सेकंड आहे -9 मल्टिप्लाय बाय 6. एक मायनस आहे, इथे दुसरं काही साईन नाही आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह असतं. मायनस आणि पॉझिटिव्ह डिफरंट साईन आले तर आन्सरला असणार आहे आपल्याला मायनस साईन. ओके, 9 6 जा 54 -54 आलेला आहे. थर्ड आहे 9 मल्टिप्लाय बाय -4. परत डिफरंट साईन आहे, आन्सर असणार आहे मायनस. 9 4 जा 36. ओके, त्यानंतर 8 आहे मल्टिप्लाय बाय -7. परत आन्सरला असणार आहे मायनस साईन. 8 7 जा 56. त्यानंतर -124 मल्टिप्लाय बाय -1. मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 1ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं आन्सर तोच नंबर येतो. ओके, त्यानंतर -12 -7. सेम साईन आहे म्हणजे आपल्या आन्सरला येणार आहे मायनस मायनस प्लस होतात. 12 7 जा 84. ओके, टेबल्स लर्न पाहिजेत बरं का. आणि नेक्स्ट आहे -63 मल्टिप्लाय बाय -7. मायनस मायनस प्लस होणार आहे. आता आपण मल्टिप्लाय करूया. 7 3 जा 21. कॅरी ओव्हर आले 2. 7 6 जा 42 आणि 2 कॅरी ओव्हर आले ते झाले 44. ओके, आणि आन्सरला साईन असणार आहे प्लसचं. त्याच्यानंतर आता -7 मल्टिप्लाय बाय 15. डिफरंट साईन आहे सो आन्सरला येणार आहे मायनस. 15 7 जा 105. ठीक आहे, हा होता आपला प्रॉब्लेम सेट 8. ओके, बाय बाय.